तर गाईस मी आता आला होता भवानी मंदिराच्या बाजूला मानाचा गणपती म्हणून. इथे जेही तुम्ही मागतील ना, मानाचा गणपती तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल. आणि गाईस हे मागे जेवढे तुम्ही सिल्वर बघताय ना, हे सगळं ओरिजिनल सिल्वर आहे, म्हणजे की चांदी आहे, ओरिजिनल आहे. सुभाष चौकाचा जो राजा आहे ना, त्याला आता मुकुट घातलं जात आहे, तेही चांदीचा, आणि चांदीचे कान घातले जात आहे. हे बघा, विचार करा जर तुम्हाला आल्याबरोबर राधाकृष्णाचे दर्शन झाले तर म्हणजे की हे बघा मित्रांनो, ते राधाकृष्ण आहे आणि इथे भारताचा पूर्ण नक्षा बनवलेला आहे. तर मित्रांनो आता आम्ही आलेले सिंधी कॉलनीमध्ये आणि इथेच ना 3 मंडळ आहे, एक इथे आणि एक ते. तर आता मी दाखवतो तुम्हाला सिंधी कॉलनीमधले राजे. जय सीताराम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. तर गाईस आज रात्री मी पुन्हा चाललो आहे मुंबईला, पण त्याआधी मी शूट करतो आहे आज गणपती बाप्पांचा पार्ट 2. काल मी शूट केला होता पार्ट 1. जळगावमध्ये मोठ्या मोठ्या मंडळाने बसवलेले सुंदर सुंदर गणपती बाप्पा मी तुम्हाला दाखवतोय. सो काल एक शूट केला पार्ट, आज दुसरा करतो. आज मला मोस्टली कवर करायचे आहे सगळे, बिकॉज जर आज मी कवर नाही केले तर मग पुन्हा आज मी मुंबईला चाललं जाईल आणि अर्धवट राहून जाईल. आणि मुंबईला गेल्यानंतर मी लालबागला पण जाणार आहे, त्यानंतर चिंतामणीचे दर्शन झाले आगमनाच्या दिवशी. मग बाकी तेच लालबागची लाईन सर्व, परेल साईड, खेतवाडी, किंग सर्कलचा राजा सायनला पण जाईल मग तिकडे. सो आता मी निघतो. संध्याकाळचे 6 वाजलेले, बळीरामपेठपासून तर DSP चौकपर्यंत, तेवढ्या ह्याच्यातलं सगळं मला आता कव्हर करायचं. तर मित्रांनो सर्वात आधी मी आलेला आहे आता सुभाष चौकात, आणि ना इथे सुभाष चौकाचा राजा आहे आणि खूप सुंदर आहे, मस्त फेटा वगैरे घातलेला आहे. पण गाईस आज आहे ना आमच्या घरी जे गणपती बाप्पा बसतात ना, तर त्यांचं विसर्जन आहे. 5वा दिवस आहे ना आज आमच्या घरी गणपती बाप्पांचं विसर्जन आहे. मी मध्ये तिकडे पण जाईल विसर्जनासाठी, त्याआधी मी हे शूट करून घेतो. आता इकडे सुभाष चौकाचा राजा, नंतर भवानी मंदिराच्या बाजूला मग सराफ गल्ली, मस्त एकदम फेटा वगैरे घातलेला आहे, धोती पण एकदम चमकते. तर गाईस मी आता आला होता भवानी मंदिराच्या बाजूला मानाचा गणपती म्हणून. इथे जेही तुम्ही मागतील ना, मानाचा गणपती तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल. आणि ह्या वर्षी ना इथे मस्त 12 ज्योतिर्लिंगचं डेकोरेशन केलेलं आहे. बघा इथे 6 आहे आणि तिथे 6 आहे. आणि गाईस हे मागे जेवढे तुम्ही सिल्वर बघताय ना, हे सगळं ओरिजिनल सिल्वर आहे, म्हणजे की चांदी आहे, ओरिजिनल आहे. चला आता मला जायचं आहे त्या साईडला, तिथे पण आहे खूप मस्त मस्त. मी आता आलेलं आहे गाईस सराफ बाजारामध्ये, श्री कृष्णा गणेश मंडळ इथे, आणि त्यानंतर त्याच गल्लीमध्ये एक सुंदर गणपती बाप्पा आहे. आणि ना मी मोस्टली आता तुम्हाला जास्त सिनेमॅटिक्समध्ये दाखवतो. सिनेमॅटिक्समध्ये मी तुम्हाला मंडळाचं नाव पण दाखवून देईल, म्हणजे तुम्हाला समजेल की मी कोणत्या मंडळात आहे तेव्हा. आता मी जात होता तेवढ्यात मला दिसलं सुभाष चौकाचा जो राजा आहे ना, त्याला आता मुकुट घातलं जात आहे, तेही चांदीचा, आणि चांदीचे कान घातले जात आहे. हे बघा, आणि यांच्या हातात अजून काहीतरी आहे चांदीचं, मला वाटतं मुकुटलाच लागेल. बघा किती सुंदर दिसतंय ना बाप्पा. जेव्हा सोनं घातलं जातं बाप्पांवर तेव्हा आता अजूनच एकदम भारी दिसतं. लालबाग, जसं की लालबागचे राजे.
तर गाईस मी आता आलेलो आहे आझाद क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ बडीराम पेठ इथे. आणि चला ह्या वर्षी बघू की यांनी डेकोरेशन कसं केलेलं आहे म्हणून. गणपती बाप्पांची जी मूर्ती खूप सुंदर आहे. विचार करा जर तुम्हाला आल्याबरोबर राधाकृष्णाचे दर्शन झाले तर म्हणजे की हे बघा मित्रांनो, ते राधाकृष्ण आहे आणि इथे भारताचा पूर्ण नक्षा बनवलेला आहे. प्लस की त्यामध्ये नदी पण बनवलेली आणि नदींना नावं पण दिलेले आणि गेटवे ऑफ इंडिया, लाल किल्ला, अयोध्या श्रीराम मंदिर असं सर्व काही बनवलेलं आहे. आता तुम्हाला मी सिनेमॅटिक्समध्ये दाखवतो. जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की आज आमच्या गणपती बाप्पांचं विसर्जन आहे. तर मी आता आलेल्या मेहरून तलावावर यानंतर मी पुन्हा जाईल गणपती बाप्पा कर करायला. आधी मी विसर्जन दाखवून देतो, मग त्यानंतर जातो सिंधी कॉलनीत जाईल. इथल्यानंतर जास्त गर्दी नाही गाईस. गर्दी तेव्हा असेल जेव्हा 10 दिवस कंप्लीट होऊन जातील गणपती बाप्पांना. आणि इकडे आहे गणपती बाप्पा. झाली का आरती? करा आरती करून घ्या. आता गणपती बाप्पांची आरती करू, त्यानंतर मग विसर्जन. यावेळेस बघा एकदम बॅरिगेट वगैरे लावून दिलेले, खाली कोणालाच जाऊ देणार नाही. जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान, कामना पूर्ती. जय देव मोर्या, लवकर या मोर्या, लवकर या. तर आता आरती झालेली आणि आता घेऊन जात आहे बाप्पांना विसर्जनासाठी. हे 5 दिवस आहे ना कसे निघाले काहीच समजले नाही. आता पुढचे 5 दिवस पण असे लवकर निघून जातील ना, काहीच समजणार नाही की केव्हा निघाले. आता तो दिवस आठवतो जेव्हा बाप्पांना आम्ही घरी आणलं होतं. हसलं यार एवढा लवकर झाले पण 5 दिवस. मध्ये घेऊन जा मध्ये. इथे लहान लहान मुलं जातात रे मध्ये.
एवढ्यामध्ये चालला गेला तो मुलगा. गाईस, तर गणपती बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे. आता मम्मी पप्पा ते तर घरी जातील. मी जातो आता सिंधी कॉलनीमध्ये. सिंधी कॉलनीतले जे गणपती बाप्पा आहे ना ते कवर करतो आणि ते दाखवतो आता तुम्हाला. लेट्स गो, जाऊया. तू पण येतोय का रे? हां हां. तर मित्रांनो, आता आम्ही आलेले सिंधी कॉलनीमध्ये आणि इथेच ना 3 मंडळ आहे. एक इथे आणि एक ते. तर आता मी दाखवतो तुम्हाला सिंधी कॉलनीमधले राजे. बघा आता किती सुंदर आहे है ना. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका तू. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन विनायका, हे गजानन. हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका. हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका. सर्वजनांचे प्रिय दैवत बाप्पा विनायका. महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका. राजा विनायका, तू राजा विनायका.